नमस्कार. आज आपण भारतीय राज्यघटनेतील भाग 3 जो आहे मूलभूत हक्काच्या संदर्भातील आहे. भारतीय राज्यघटनेने म्हणजे संसदेने जे आहे भारतीय नागरिकांना जे आहे ते जे हक्क आहे, मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स हे दिलेले आहेत. प्रत्येक व्यक्ती भारतामध्ये वावरत असताना, समाजात जीवन जगत असताना वेगवेगळ्या बाबीवर, गोष्टीवर, वस्तूवर ती माझी आहे, दिस इज माईन, ती माझी आहे या स्वरूपात ज्यावेळेला आपण हक्क दाखवत असतो, मी असं करू शकतो, मी तसं करू शकतो, तुझं हे आहे का, हे माझं आहे का, चल जा, मी तुला काय करायचं ते करून घे, तू इकडे जा, तिकडे जा, मी न्यायालयात जाईन, उच्च न्यायालयात जाईन, सर्वोच्च न्यायालयात जाईन, या संदर्भातील जे काही राईट्स आहे, जे हक्क आहे, ते हक्क भारतीय राज्यघटनेने भाग 3मध्ये दिलेले आहेत. ते हक्क जे आहे ते कलम 12 ते 35पर्यंत हे हक्क देण्यात आलेले आहेत. ते हक्क जे आहेत तर कलम वाईज आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करतोय. भाग 3 मूलभूत हक्क यातील पहिला प्रकार आहे सर्वसाधारण हक्क. सर्वसाधारण हक्कात कोणकोणते हक्क आहे ते आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी मूलभूत हक्कामधील पहिला हक्क जो आहे कलम 12मध्ये आहे. तर कलम 12मध्ये जे आहे ती मूलभूत हक्काच्या संदर्भातील व्याख्या ही देण्यात आलेली आहे. तर व्हॉट इज मीन बाय फंडामेंटल राईट्स या संदर्भामध्ये व्याख्या ही जी आहे तर कलम 12मध्ये देण्यात आलेली आहे. आणि कलम 12मध्ये जी व्याख्या देण्यात आलेली आहे त्या व्याख्येनुसार केंद्र सरकार असू द्यात किंवा राज्य सरकार असू द्यात, म्हणजे भारतामध्ये जे आहे जी संसदीय पद्धती असल्या कारणाने राज्याचे वेगळे मूलभूत हक्क आणि केंद्राचे वेगळे मूलभूत हक्क असतील असं नाही. तर आपल्याला भारतीय राज्यघटनेने दिलेले जे काही हक्क आहे ते केंद्र सरकार आणि राज्य सरकार या संदर्भातील जे आहे ते सगळीकडे सारखेच हक्क असणार या संदर्भातील व्याख्या ही कलम 12मध्ये देण्यात आलेली आहे. पुढील कलम आहे 13. या कलमामध्ये सांगण्यात आलेलं आहे की मूलभूत हक्काशी विसंगत असलेले अथवा त्याचे नवीनीकरण करणारे कायदे, म्हणजे भारतीय संविधानाने दिलेले जे काही अधिकार आहे ते मूलभूत अधिकार, ते जे काही फंडामेंटल राईट्स आहे ते राईट्स केंद्र सरकार असोत किंवा राज्य सरकार असोत ते हिरावून घेऊ शकणार नाही. वेळोवेळी संसदेना जरी वाटत असले की काही बदल करणे आवश्यक आहे तरीसुद्धा भारतीय राज्यघटनेमध्ये जे आहे तर मूलभूत अधिकार जे आहे ते काढून घेण्याचा अधिकार जो आहे केंद्राला किंवा राज्याला नाही आहे. कालानुरूप त्यामध्ये काही एक ठराविक अशी विशिष्ट परिस्थिती जर निर्माण झाली असेल तर त्यावेळेला काही काळापुरती जे काही मूलभूत हक्क जे आहेत ते काही वेळापर्यंत, काही दिवसापर्यंत, काही महिन्यापर्यंत ते असू शकतात, परंतु कायमची ते असत नाहीत. असलेली जी काही विवक्षित जी काही विशिष्ट परिस्थिती जर ती निश्चित झाली तर त्यानंतर ते पूर्ववतचे जे कायदे आहेत, फंडामेंटल राईट्स आहेत, ते जसेच्या तसेच लागू राहतील या संदर्भातील आहे. कलम 368च्या अनुसारसुद्धा या मूलभूत हक्कामध्ये कसल्याही प्रकारचा बदल करण्याच्या संदर्भामध्ये जे काही केंद्र किंवा राज्य या स्वरूपामध्ये बदल करू शकत असतील तरीसुद्धा ते बदल करण्याची परवानगी ही भारतीय राज्यघटनेने देण्यात आलेली नाही आहे. कारण फंडामेंटल राईट जो आहे तो मूलभूत अधिकारात आहे आणि तो मूलभूत अधिकार जो आहे तर संसद असू द्यात, म्हणजे केंद्र सरकार असू द्यात किंवा राज्य सरकार असू द्यात, ते काढून घेऊ शकणार नाही. या संदर्भातील जे आहे तर कलम 13मध्ये सविस्तर माहितीही देण्यात आलेली आहे. त्यानंतर समानतेचा हक्क पुढील भाग आहे. मग समानतेच्या हक्काच्या संदर्भातील कलम आहे 14. कायद्यापुढे समानता. म्हणजेच या कलम 14 अंतर्गत राज्य असू द्यात किंवा केंद्र असू द्यात, म्हणजे कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्य क्षेत्रामध्ये कायद्यापुढे सर्वजण कसे असतील, समान असतील. मोठा असोत, लहान असोत, श्रीमंत असोत, गरीब असोत किंवा कोणत्याही जाती वर्गातील जरी असला तरी तो कायद्यापुढे हा एक समान आहे, एक सारखाच आहे. या संदर्भातील जो हक्क आहे तो कलम 14मध्ये देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे कलम 15 आहे धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई या कायद्यामध्ये कलम 15मध्ये देण्यात आलेली आहे. एकंदरीत कलम 15मध्ये धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून कोणत्याही क्षेत्रामध्ये कसल्याच प्रकारचा प्रतिबंध म्हणजे अडकाव,
म्हणजेच नाकारणे या संदर्भातला प्रतिबंध हा होऊच शकत नाही या संदर्भातील आहे. म्हणजे सार्वजनिक जे जे काही ठिकाणं असतील, सरकारी जे जे काही कार्यालय असतील, त्या ठिकाणी जात, वंश, लिंग, धर्म, जन्मस्थान या कारणावरून कसल्याच प्रकारचा जो काही आहे तो भेदभाव केला जाणार नाही. मग तो स्त्री असो अथवा असो पुरुष किंवा बालक असो किंवा तरुण असो किंवा म्हातारा असो, कोणताही व्यक्ती जरी असला तरी त्याला या ठिकाणी भेदभाव हा राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो हे करणार नाही. अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती या संदर्भात किंवा अल्पसंख्याक असेल यांना त्यांच्या त्यांच्या विकास करण्याच्या संदर्भामध्ये त्यांचा विकास होत असताना कोणत्याही प्रकारचं केंद्र सरकार किंवा राज्य सरकार त्यांच्या विकासात अडथळा आणणार नाही. त्यांच्या विकासास एक वेळेला ते पुन्हा मदत करेल या संदर्भातील तरतुदी जी आहे तर कलम 15मध्ये जी आहे ती देण्यात आलेली आहे. म्हणजे एकंदरीत केवळ ह्या जातीचा आहे, केवळ तो त्या वंशाचा आहे किंवा त्याचं लिंग असं आहे किंवा त्याचं जन्मठिकाण जे याच ठिकाणी आहे, त्यामुळे त्याला विहीर, तलाव किंवा एखादे सार्वजनिक स्नानगृह असेल, दुकाने असतील, सार्वजनिक रोड असतील, या कोणत्याही ठिकाणी त्यांना वावरण्यास मनाई हे केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो हे मनाई करू शकत नाही. या संदर्भातील कलम जी आहे ती 15 सविस्तरपणे माहिती आपणास देते. कलम 16 आहे सार्वजनिक सेवा योजनाच्या बाबतीमध्ये समान संधी. म्हणजेच काय तर सार्वजनिक सेवा योजनाच्या बाबीमध्ये जी समान संधी आहे, म्हणजे सरकारी ज्या ज्या काही योजना आहेत, सरकारी नोकऱ्या आहेत, सरकारी ठिकाणे आहेत, या सरकारी ठिकाणाच्या जागा भरते वेळेस कसल्याही प्रकारचा धर्म, वंश, जात, लिंग, कुळ, निवासाचे ठिकाण यावरून भेदभाव केला जाणार नाही. त्या ठिकाणी दिलेल्या आरक्षणाच्या तरतुदीनुसार प्रत्येक घटकाला जी आहे ती समान संधी असणार आहे. प्रमोशन असेल म्हणजेच त्याला जी बढती आहे त्या बढतीच्या संदर्भात असेल, त्या संदर्भातसुद्धा आरक्षणानुसार जे आहे ते हक्क हे त्या वर्षानुसार त्या काळानुसार हे चालूच राहतील, ते कोणी हिरावून घेणार नाही. कोणत्या एखाद्या सरकारी कार्यालयात असेल किंवा सरकारी धोरणात असेल काही जागा भरायच्या असतील तर त्या जागा भरत असताना समजा काही उमेदवार जर प्राप्त झाले नाहीत तर त्या ज्या कॅटेगरीचे किंवा ज्या जातीचे उमेदवार प्राप्त नसतील तर त्या जागा तशाच राखीव ठेवून त्या जेव्हा केव्हा तो उमेदवार प्राप्त होईल तेव्हा त्या उमेदवाराला ते पद, ते स्थान हे देण्याच्या संदर्भातील सर्व तरतुदी ह्या कलम 16मध्ये सांगण्यात आलेले आहे. म्हणजे ज्या ज्या शासकीय म्हणजेच सरकारी पैसा घेऊन चालणाऱ्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये कायद्यानुसार दिलेल्या आरक्षणाच्या संदर्भातील समान संधीचा त्या टक्केवारीनुसार हा लाभ कसल्याच प्रकारे धर्म, जात, वंश, लिंग, कुळ, जन्म ठिकाण किंवा निवासावरून नाकारता येणार नाही. या संदर्भातील सविस्तर माहिती ही कलम 16मध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील कलम आहे 17 अस्पृश्यता नष्ट करणे. भारतीय राज्यघटनेने कलम 17नुसार अस्पृश्यता जी आहे ती संपूर्णपणे नष्ट करण्यात आलेली आहे. त्या एखाद्या जातीवरून, धर्मावरून जर एखाद्या व्यक्तीला अस्पृश्य समजून त्याचा तिरस्कार केला जात असेल तर तो कायद्याने कलम 17नुसार गुन्हा हा ठरणार आहे, अपराध हा ठरणार आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीवरती ज्या वेळेला त्या व्यक्तीवर तो ह्या धर्माचा आहे, या जातीचा आहे, ह्या वंशाचा आहे, लिंगाचा आहे यानुसार जर अस्पृश्यता जर बाळगल्या जात असेल तर त्यावेळेला ते कलम 17नुसार जे आहे तर तो गुन्हा अपराध एकंदरीत भारतीय राज्यघटनेने जे आहेत अस्पृश्यता जी आहे ती नष्ट करून टाकलेली आहे कलम 17नुसार. कलम 18 आहे किताबी नष्ट करणे. त्या अंतर्गत जे आहे तर पूर्वीच्या काळामध्ये जे काही राजे, महाराज, पाटील, देशमुख, कुलकर्णी, नाडकर्णी,
सरदार, दादा या अशा प्रकारच्या ज्या काही पदव्या दिल्या जायच्या त्यानुसार एक मोठं पण जे दिलं जातं असं पोलीस पाटील, पाटील, देशमुख, कुलकर्णी किंवा या संदर्भातल्या ज्या काही पदव्या होत्या, जहागीरदार या संदर्भातील ज्या काही पदव्या होत्या त्या सर्वच्या सर्व पदव्या ज्या आहेत तर कलम 18नुसार काय करण्यात आले आहे, रद्द करण्यात आलेले आहे. कारण समान नागरी कायदा म्हणजेच भारतीय घटनेने जे हक्क दिलेले त्या हक्कानुसार सर्व व्यक्ती न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वानुसार जर वागत असतील तर या स्वरूपातील एखाद्या व्यक्तीला व्यक्तिशः वैयक्तिक असा कोणत्याही प्रकारची पदवी ही जोपर्यंत भारत सरकार किंवा राज्य सरकार त्याला बहाल करत नाही तोपर्यंत अशा प्रकारच्या पदव्या ह्या लावण्यास किंवा देण्यास ह्या काय आहे कायद्याने म्हणजे कलम 18नुसार ही मनाई करण्यात आलेली आहे. पुढील कलम आहे स्वातंत्र्याच्या हक्कामधील आहे कलम आहे 19 भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधी जे आहे तर विशिष्ट हक्काचे संरक्षण म्हणजेच काय अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा त्या ठिकाणी त्यामध्ये समावेश होतो. त्यामध्ये काय भाषण असेल किंवा अभिव्यक्ती असेल याचं पूर्णपणे स्वातंत्र्य जे आहे ते देण्यात आलेलं आहे. प्रत्येक व्यक्ती जो आहे तो आपल्या मनातील असलेल्या भावना, विचार हा जो आहे तो सहजपणे मांडू शकतो. शासनाच्या विरोधात असू द्या किंवा त्याच्या विरोधात असू द्यात किंवा समाजाने एखाद्या व्यक्तीच्या विरोधात काही जर कायद्याच्या विरोधात काही बाबी जर घडत असेल केल्या जात असतील तर तो त्या विरोधामध्ये जे आहे तर तो अभिव्यक्ती करून त्या व्यक्त करू शकतो. त्याचप्रकारे भारतामध्ये जे आहे संघटन करण्याचा अधिकार हा देण्यात आलेला आहे. म्हणजे जमाव करण्याचा सुद्धा म्हणजे एकत्र येण्याचा जमाव करण्याचा, परंतु तो कसा शांततेच्या मार्गाने आणि कसल्या प्रकारचे शस्त्र वगैरे न बाळगता एकत्र येण्याचा आणि आपले विचार मांडण्याचा अधिकार जो आहे म्हणजे सभा, भाषणे, मेळावे या संदर्भातले जे काही सामाजिक सांस्कृतिक जे कार्यक्रम आहे ते घेण्याचा जो अधिकार आहे तो कलम 19नुसार हा देण्यात आलेला आहे. तो मग तो भारताच्या कोणत्याही राज्यक्षेत्रात प्रत्येक व्यक्ती जो आहे तो मुक्तपणे जो आहे संचार करू शकतो, मुक्तपणे बोलू शकतो. ते परंतु काय कोणाचे मन, कोणाच्या धार्मिक, काही सामाजिक, काही वैयक्तिक भावना दुखावणार नाही या संदर्भातील विचार करून हा जो आहे अभिव्यक्तीचा जो काही अधिकार आहे तो कलम 19 अंतर्गत देण्यात आलेला आहे. एकंदरीत काय आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये जे आहे भाषण स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सभा घेण्याचे स्वातंत्र्य, मेळावा घेण्याचे स्वातंत्र्य म्हणजे ते एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य, परंतु जेणेकरून हे स्वातंत्र्य अशा स्वरूपातील आहे जेणेकरून समाजाच्या विरोधामध्ये काही विशिष्ट गोष्टी घडणार नाही, समाजाच्या, व्यक्तीच्या, समूहाच्या भावना दुखवणार नाही या संदर्भातील सर्व हक्क जे आहे ते तोपर्यंत बाधित असतील जोपर्यंत इतरांना त्याचा त्रास होणार नाही. त्याचप्रमाणे भारतातील कोणत्याही राज्यातील असो, प्रदेशातील असो, तो व्यक्ती कोणत्याही ठिकाणी जो नोकरी, व्यवसाय हा धंदा करण्याचा सुद्धा अधिकार जो आहे तर कलम 19 अंतर्गत या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील कलम आहे 20 अपराधाबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण. या अंतर्गत काय आहे एखाद्या व्यक्तीकडून एखादा गुन्हा झालेला असेल किंवा एखादा अपराध झाला असेल त्या अपराधाच्या संदर्भातीलच कायद्यामधील असलेल्या तरतुदीनुसार त्याला शिक्षा देण्यात येईल. त्यापेक्षा जास्तीची शिक्षा त्यांना देण्यात येणार नाही. आणि जर समजा कालानुरूप त्या कायद्यामध्ये जर बदल झाला असेल तर पुन्हा त्या व्यक्तीला पुन्हा डबल बोलवून किंवा त्याला पकडून पुन्हा त्याला शिक्षाही केल्या जाणार नाही किंवा तो शिक्षेस पात्र राहणार नाही. किंवा एखादा झालेला अपराध असेल तो अपराध जो आहे तो त्या व्यक्तीला वारंवार जे आहे ते त्याला बोलवून त्याला शिक्षाही दिल्या जाणार नाही. म्हणजेच एकाच अपराधाबद्दल जे आहे किंवा एकाच गुन्ह्याबद्दल जे आहे तो वारंवार त्या व्यक्तीवरती जे आहे खटला चालवला जाणार नाही किंवा त्याला शिक्षाही दिल्या जाणार नाही. किंवा एखाद्या व्यक्तीला जो आहे तर त्याने केलेला एखादा गुन्हा असेल, एखादा अपराध असेल, त्या अपराधाच्या विरोधामध्ये स्वतःहून जो आहे तो एक साक्षीदार होण्यास त्याच्यावरती जे आहे ते त्याला बळजबरी किंवा त्यावरती बंधने घातली जाणार नाही, त्यावरती बळजबरी केल्या जाणार नाही या संदर्भातील जे आहे तर कलम 20मध्ये सांगण्यात आलेले आहे. कलम 21 आहे जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे
संरक्षण म्हणजे काय, तर कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली जी काही कार्यपद्धती असेल त्या कार्यपद्धतीनुसार कोणत्याही व्यक्तीस तिचे जीवित किंवा व्यक्तिगत जे आहे ते स्वातंत्र्य कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही या संदर्भातील कुठपर्यंत, जोपर्यंत कायदा ठरवत नाही तोपर्यंत, नाहीतर ही मनमानी होईल. त्यामुळे कलम 21 नुसार जे आहे ते व्यक्तीला कोणत्याही कायद्याची जोपर्यंत एखादी ठराविक प्रकारची नियमावली ठरत नाही, कायदा ठरवत नाही, तोपर्यंत कोणत्याही व्यक्तीची जी आहे आता जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य जे आहे ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. ही सर्व माहिती जी आहे तर कलम 21मध्ये देण्यात आलेली आहे. आणि पुढील कलम 21 क हा देण्यात आलेला आहे, तो आत्ता लागू झालेला आहे, शिक्षणाचा हक्क. तर हा तसं जर बघितलं तर भारतीय राज्यघटनेमध्ये जे आहे तर सुरुवातीलाच मूलभूत जे काही हक्क होते, जी अनुसूची होती त्या अनुसूचीमध्ये जे आहे तर 6 ते 14 वयोगटातील जे बालकं आहेत, मुलं आहेत, त्यांना शिक्षणाच्या अधिकाराच्या संदर्भात जी आहे ती माहितीही देण्यात आली होती. परंतु तिची अंमलबजावणी होता फार वेळ लागला. तरीसुद्धा या आता कलम 21 क हा करून शिक्षणाचा हक्क हा राज्य सरकार आणि केंद्र सरकारने जे आहे तर 6 ते 14 वर्ष वयोगटातील जे काही बालकं आहे या बालकांना जे आहे मोफत आणि सक्तीची शिक्षणाची जी आहे ती तरतुदी करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे कलम 22 आहे विवक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण. एकंदरीत या कायद्याअंतर्गत ज्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे त्या अटक करण्या अगोदर त्या व्यक्तीला सांगणं गरजेचं आहे, काय तुझ्यावरती या संदर्भातील गुन्हा हा अशा व्यक्तीने किंवा ह्या संदर्भात तुझ्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. विनाकारण कोणत्याही व्यक्तीला जे आहे तर कसल्याही प्रकारचे कारण न दाखवता अटक करता येणार नाही. एखादा गुन्हा एखाद्या व्यक्तीने त्या संदर्भातील त्याच्या विरोधात जर घडला असेल, झाला असेल, त्या संदर्भात ज्या व्यक्तीने जो गुन्हा दाखल केला आहे त्या गुन्ह्याची जी प्रत आहे, जी माहिती आहे ती त्या व्यक्तीला देणं गरजेचं आहे. त्यानंतरच त्या व्यक्तीला अटकही करता येऊ शकते. विनाकारण कोणत्याही व्यक्तीला काहीही कारण नसताना अटकही करता येणार नाही. ज्यावेळेला त्यावरती एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या बाबी संदर्भात गुन्हा घडला असेल त्यावेळेला त्या व्यक्तीला जर अटक झाली असेल तर त्यानंतर त्या व्यक्तीला ताबडतोब जे आहे तर 24 तासाच्या आत जे आहे तर जवळच्या न्यायालयामध्ये जे असतं न्यायालयासमोर नेणं हे पोलिसाचे किंवा पोलीस यंत्रणेचे हे कर्तव्य असतं. आणि त्या व्यक्तीला जे आहे ज्या वेळेला अटक झाली त्यावेळेला त्या व्यक्तीच्या जवळच्या असलेली जे विचार आहे म्हणजे विधी अभ्यासक जे आहे म्हणजे वकील जे आहे त्या वकिलाला संपर्क साधण्याचा आणि त्याच्या संदर्भात त्याला सुटका करण्याचा किंवा जामीन घेण्याच्या संदर्भातील सर्व बाबी मागण्याचा अधिकारसुद्धा त्या अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला असणार आहे. या संदर्भातील बाबी ज्या आहेत कलम 22मध्ये देण्यात आले. एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध केलं असेल एका ठिकाणी विनाकारण काही कारण नसताना जास्ती दिवस स्थानबद्ध ठेवता येत नाही. अटक झाल्यानंतर 24 तासाच्या आत जे आहे ते न्यायालयासमोर हजर करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे एखाद्या काही विशिष्ट बाबीमध्ये जर अटक किंवा स्थानबद्ध करण्यात आलेले आहे तर 2 महिन्यापेक्षा जास्त कालावधी जो आहे तो एका ठिकाणी असू शकणार नाही. त्याला त्या संदर्भातील असलेली जे काही बाबी आहेत त्या ज्या न्यायालयासमोर आणणे आणि त्या संदर्भात त्या व्यक्तीला जो आहे तर न्याय हक्क मागण्याचा अधिकार जो आहे तर कलम 22नुसार देण्यात आलेला आहे. शोषणाविरुद्धच्या हक्कामध्ये कलम आहे 23. यामध्ये माणसाचा अपव्यापार आणि वेठबिगारीस मनाई करण्यात आली. म्हणजे एकंदरीत काय म्हणजे अपव्यापार म्हणजे काय, देह विक्री करण्याच्या संदर्भातील आहे. देह विक्री करण्यास आणि वेठबिगारी करण्यास जो आहे तर म्हणजे गुलामासारखे राबवून घेण्याचा जो काही जो प्रकार पूर्वी होता तो त्यास कंप्लीट मनाईही करण्यात आलेली आहे. त्याप्रकारे कोणी देह विक्री बळजबरी करून घेणे आणि 6 ते 14 वयोगटातील बालकाकडून वेठबिगारी काम करून घेण्याच्या संदर्भातील ही मनाई आहे. जर या स्वरूपात काही घटना घडत असेल तर निश्चितपणे कलम 23नुसार जे तर ती व्यक्ती ही कायद्यानुसार दोषीही ठरू शकते. अपराधास ती व्यक्ती पात्र असेल. त्याचप्रमाणे पुढील कलम आहे 24वी आहे. कारखाने इत्यादीमध्ये बालकांना कामास ठेवण्यास मनाई आहे. म्हणजे 6 ते 14 वयोगटातील म्हणजे 14 वर्ष होईपर्यंत बालकास कोणत्या प्रकारच्या कारखान्यात किंवा खाणीत अशा नोकरीस हे ठेवल्या जाणार नाही किंवा त्या करून जे काही धोक्याची ठिकाणे त्या धोक्याच्या ठिकाणी 14 वर्षापर्यंतच्या कोणत्याच मुलींना ह्या कामावर ठेवल्या जाणार नाही किंवा त्यांच्याकडून वेठबिगारी करून घेतल्या जाणार नाही. या संदर्भातली जर तुम्हाला कुठे
या अशा स्वरूपातील जर बालकं मुलं किंवा मुली जर आढळल्या तर निश्चितपणे अशा व्यक्तीवरती आपण जे आहे तर कायद्याने म्हणजे कलम 24 अंतर्गत जे आहे तर त्यावरती गुन्हा हा होऊ शकतो. अशी व्यक्ती शिक्षेस पात्र असू शकतात. हे कलम 24मध्ये सांगण्यात आलेले आहे. कलम 25 जे आहे धर्म स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये येते. तर कलम 25मध्ये काय सांगितलेलं आहे की बा सदसद विवेकबुद्धीने स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रगटीकरण करण्याचा, प्रचार आणि प्रसार करण्याचा हक्क. म्हणजेच एकंदरीत ह्या कलम 25मध्ये धर्म स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये भारतीय नागरिकाला त्याच्या आवडीनुसार, त्याच्या पसंतीनुसार त्याला आवडेल तो धर्म स्वीकारणे, त्या धर्माचे पालन करणे, त्या धर्माचा प्रचार करणे, त्या धर्माचा प्रसार करणे, त्या धर्माच्या प्रसारासाठी जे आहे तर लोकशाहीच्या मार्गाने कर गोळा करणे, कर जमा करणे, त्याचा समाज त्याच्या जो स्वीकारलेला समाज आहे, धर्म आहे, त्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जे आहे तर पूर्ण जे आहे ते स्वातंत्र्य या ठिकाणी देण्यात आलं आहे. तो त्याचा धर्म स्वातंत्र्याचा हक्क हा असणार आणि या धर्म स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये कोणत्याही प्रकारचे केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे प्रतिबंध घालणार नाही. या संदर्भातील सविस्तर माहिती जी आहे ती कलम 25मध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील कलम जे आहे तर धर्मविषयक व्यवहाराची व्याख्या पाहण्याच्या संदर्भातील आहे. म्हणजेच काय, धर्म व्यवहाराचे स्वातंत्र्य पाहण्याचे म्हणजे ज्या व्यक्तीला जो धर्म आवडला आहे तो धर्म स्वीकारल्यानंतर त्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासंदर्भातील सर्व बाबी आहे त्या सर्व बाबी त्यामध्ये येतात. त्या धर्माच्या संदर्भातील असलेले जे त्यांचे स्थळ आहे, जे ठिकाण आहे, त्या ठिकाणाच्या संदर्भात जागा विकत घेणे, त्या ठिकाणी जमाव एकत्र करणे, धर्माचा प्रसार करणे, प्रचार करणे, त्या संदर्भातील असलेली मालमत्ता विकत घेणे, त्या मालमत्ताच्या संदर्भातील असलेले जे काही आर्थिक व्यवहार आहे त्या आर्थिक व्यवहार चालवणे, त्या चालवलेल्या आर्थिक व्यवहारानुसार त्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करणे, जेणेकरून इतर धर्माच्या बाबतीमध्ये किंवा इतर व्यक्तीच्या हक्कावरती कसल्या प्रकारचे बंधने येणार नाही किंवा मग सामाजिक विघातक काही प्रक्रिया घडणार नाही. या सर्वाला धरून जे आहे तर धर्मविषयक व्यवहाराची व्यवस्था चालवण्याच्या संदर्भातील जो काय अधिकार दिलेला आहे, तो स्वातंत्र्य दिलेलं आहे, ते कलम 26मध्ये देण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढील कलम आहे 27 आहे. एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरिता कर देण्याबाबत स्वातंत्र्य. म्हणजे कोणत्याही व्यक्तीला ज्यावेळेला एखादा धर्म आवडत असेल, त्या धर्माची चालीरीती, परंपरा किंवा शिकवण जर आवडत असेल तर त्या व्यक्तीला एक जे दान म्हणू आपण या प्रकारचे, ते दान देण्याचा जो अधिकार आहे, जे स्वातंत्र्य ते आहे. परंतु हे दान देत असताना कसल्याही प्रकारचे जे प्रतिबंध आहे किंवा बळजबरी आहे, बळजबरी ही केल्या जाणार नाही किंवा सक्ती केल्या जाणार नाही, हे तितकंच समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे एकंदरीत कलम 27 काय आहे की एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता म्हणजे विकासाकरता जो आहे तर कर देण्याचे जे स्वातंत्र्य आहे प्रत्येक नागरिकाला हे देण्यात आलेले आहे. कलम 28 काय सांगतं आहे की विवक्षित शैक्षणिक संस्थेत म्हणजे विशिष्ट शैक्षणिक संस्थेमध्ये धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबतचे स्वातंत्र्य. तर एकंदरीत कलम 28 काय सांगतं आहे की विवक्षित शैक्षणिक संस्थेत म्हणजे विशिष्ट शैक्षणिक संस्थेत जी संस्था शासनाच्या पैशानुसार किंवा सरकारच्या पैशानुसार किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांच्या पैशाच्या अनुदानावरती जर ती संस्था चालत असेल तर अशा प्रकारची संस्था जी आहे तर कोणत्याही एका विशिष्ट धर्माचा जो प्रचार आणि प्रसार हे करणार नाही. आणि अशा प्रकारे जी संस्था आहे ती संस्था इतर पालकांना, इतर व्यक्तींना किंवा अज्ञान व्यक्तींना, जे अज्ञान आहे अशा व्यक्तींना त्या ठिकाणी उपस्थित राहण्यास ते त्यांना बंधन हे घालू शकणार नाही. या संदर्भातील आहे. प्रत्येक व्यक्तीला जे आहे तर त्याच्या विशिष्ट धर्माची चालीरीती परंपरेनुसार त्याच्या धार्मिक ज्या काही शैक्षणिक संस्था आहे, शैक्षणिक धार्मिक जे काही स्थळ आहे ते स्थापण्याचा उभारण्याचा अधिकार आहे. परंतु जे राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या अनुदानातून पैशातून जर चालत असेल तर त्या ठिकाणी मात्र धार्मिक शिक्षण देण्यास काय आहे, मनाई आहे, बंदी आहे. आणि त्या ठिकाणी ती संस्था जी आहे ते इतरांना त्या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी बळजबरी किंवा सक्ती करणार नाही. या संदर्भातील जे काही अधिकार आहे ते कलम 28मध्ये देण्यात आलेले आहे. पुढील हक्क आहे
संस्कृती व शैक्षणिक हक्क या अंतर्गत कलम 29 आहे. या कलम 29मध्ये सांगितलेलं आहे की अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण, अल्पसंख्याक वर्गाचा शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा हक्क हा देण्यात आलेला आहे. म्हणजे भारतातील ज्या ज्या क्षेत्रामध्ये जी जी विशिष्ट धर्माची किंवा अल्पसंख्याक गटाची ज्या काही व्यक्ती असतात, त्या व्यक्तींना त्यांच्या त्यांच्या भाषा, चालीरीती, संस्कृती व परंपरा च्या अनुषंगाने त्यांना त्यांच्या त्यांच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा, चालवण्याचा हा अधिकार असणार आहे. आणि राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, यामध्ये अशा प्रकारचे ज्या काही संस्था असतील, त्या संस्था धर्म, वंश, जात, लिंग किंवा ठिकाण यावरून कसल्याही प्रकारचा त्या ठिकाणी प्रवेश हा नाकारणार नाही. या संदर्भातील सविस्तर माहिती जी आहे ती ह्या ठिकाणी कलम जी आहे ती 29मध्ये देण्यात आलेली आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती जो आहे, म्हणजे विशिष्ट व्यक्ती म्हणजेच अल्पसंख्याक समाजाची जो समाज आहे, तो समाज त्याच्या धर्माचा जो विकास, प्रचार प्रसार घडवून आणण्यासाठी शैक्षणिक संस्था स्थापन करू शकतात त्यांच्या भाषा, संस्कृती, परंपरेनुसार, आणि ते त्यांचे जतन करून त्याचा विकास घडवून आणण्याचा जो अधिकार आहे आणि शासनाला त्यांना अनुदान देण्याचा जो काही हक्क आहे, तर ते त्या ठिकाणी कलम 29 अंतर्गत त्यांना मिळत असतो. कलम जे 30 आहे, 30 काय सांगते की धर्म किंवा भाषा या निकषावर अल्पसंख्याक असलेल्या सर्व वर्गांना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्याचे प्रशासन चालवण्याचा हक्क असेल. मी यापूर्वी सांगितलं की या ठिकाणी जो अल्पसंख्याक वर्ग जो आहे, ज्या समाजाचा जो विकास आहे, तो विकास हा फार अल्प प्रमाणात झाल्या कारणाने त्याचा विकास होण्यासाठी जो आहे, तर भारतीय राज्यघटनेत मध्येच कलम 30 नुसार जो आहे त्यांना त्यांच्या धार्मिक शैक्षणिक संस्था स्थापण्याचा, त्याचा विकास करण्याचा सर्व अधिकार हक्क जो आहे तो या ठिकाणी त्यांच्या भाषा, संस्कृती यानुसार, त्यांच्या लिपी, परंपरानुसार ते विकास हे घडून आणू शकतात. आणि त्यांचा विकासामध्ये कोणत्याही प्रकारचे केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे अडथळा आणणार नाही. उलट त्यांना काय आहे, अनुदान देण्याचं कार्य आणि त्याचा विकास घडून आणण्याचं कार्य जे आहे तर कलम 29 अंतर्गत हे देण्यात आलेलं आहे. कलम 30 अंतर्गत हे हक्क, अधिकार हे देण्यात आलेले आहे. कलम 31 काय सांगते, विवक्षित म्हणजे विशिष्ट कायद्याची व्यावृत्तीच्या संदर्भातील आहे. कलम 31 क आहे. कलम 31 क मध्ये आहे संपदाचे संपादन करणे इत्यादीच्या तरतुदी करणारे कायद्याची व्यावृत्ती म्हणजे विशिष्ट माहिती जी आहे या ठिकाणी देण्यात आलेली आहे. एकंदरीत संपदाचे संपादन इत्यादी करता तरतूद करण्याची कायद्याची व्यावृत्ती म्हणजे काय, कोणत्याही व्यक्तीला एखाद्या कायद्यानुसार जे आहे तर त्याचा जो मालकी हक्क आहे तो मालकी हक्क काढून घेणे किंवा तो मालकी हक्काची मागणी करण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी देण्यात आले. जसे की बहीण भाऊ असतात, चुलत भाऊ असतात किंवा वडिलाची प्रॉपर्टी असते, या संदर्भातील प्रत्येकाचे जे हक्क असतात त्या हक्काच्या संदर्भातील सविस्तर माहिती 31 क मध्ये देण्यात आली. त्याचप्रमाणे शासन असेल किंवा सरकार असेल, एखादी जागा किंवा एखादी भूमी अधिग्रहण करणार असेल, काही शासनाच्या उपयोगासाठी असेल किंवा सरकारी कामकाजासाठी असेल, तर ती जर अधिग्रहित करत असेल, ताब्यात घेत असेल, तर त्या संदर्भातील असलेले जे काही मूल्य आहे चालू रेटनुसार, चालू दरानुसार त्याला दिल्या जाणे, त्यानंतर ती ताब्यात घेण्याच्या संदर्भातील हक्क आहे. त्याच्याप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक या ठिकाणी भारतीय नागरिकाला असलेले जे काही अधिकार आहे, जसं मुलीला आहे वडिलाच्या संपत्तीमधील अधिकार आहे, या संदर्भातील ज्या काही हक्क आहेत ते हक्क जे आहेत तर म्हणजे संपदाचे म्हणजे असलेल्या मालमत्तेचं जे काही आहे त्या कशा स्वरूपाची मालमत्तेची वाटणी होईल किंवा ताबा होईल या संदर्भातील, किंवा ती असलेली जी काही जागा आहे ती कशा स्वरूपात भाडेतत्वावर असेल, भाडेपट्टीवर असेल, किंवा असलेल्या त्या संदर्भात चालवलेल्या ज्या काही घटना असतील, ज्या बाबी असतील, लायसननुसार आहे, करारानुसार आहे किंवा कशा आहे, त्या ताब्यात घेण्याच्या संदर्भातील जे काही अधिकार आहे ते विनाकारण शासन किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार हे स्थापन करू शकत नाही, जोपर्यंत त्याला कसल्याही प्रकारची जी आहे त्याला नोटीस, सूचना किंवा माहिती होत नाही तोपर्यंत. त्याचप्रमाणे वाटणीच्या संदर्भातील जे असतात, कौटुंबिक वाटणे असेल, त्या वाटणीच्या संदर्भातील जे आहे वाटणी जोपर्यंत सर्वांची सहमती किंवा अनुमती राहणार नाही तोपर्यंत कोणीही एखादी व्यक्ती एखाद्या
जी काही संपदा आहे, जे काही ती संपत्ती, त्यावरती ती व्यक्ती जी आहे तर ताबा ही करू शकत नाही जोपर्यंत सर्वांची त्यामध्ये सहमती असणार नाही. त्या संदर्भातील सविस्तर माहिती जी आहे ती कलम 31 क मध्ये देण्यात आलेली आहे. पुढील कलम आहे 31 क म्हणजेच विवक्षित म्हणजे विशिष्ट अधिनियम व विनियम विधिग्राह्य करण्यासंदर्भात. म्हणजे काय, मागील जी कलम होती ती 31 क मध्ये जे काही हक्क आहे ते हक्क कोणाच्याही जोपर्यंत सहमती मिळत नाही त्या सहमतीशिवाय ते असलेली संपत्ती असेल, एखादा करार असेल, भाडेतत्व असेल, हे जे आहे जोपर्यंत त्याला सूचना मिळत नाही किंवा त्यांची सहमती असणार नाही तोपर्यंत ते हिरावून घेता येणार नाही किंवा ताब्यात येणार नाही. या संदर्भातील ज्या कलम 31 क मध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीच्या संदर्भातील किंवा त्या कलमाच्या संदर्भातील जी सविस्तर जी माहिती आहे, त्यात जर काही बदल घडवून आणायचा असेल त्या बदलाची संदर्भातील सविस्तर माहिती आहे ते कलम 31 ख मध्ये ही देण्यात आलेली आहे. कलम 31 ग आहे विवक्षित म्हणजे विशिष्ट निर्देशक तत्त्वे अंमलात आणणाऱ्या कायद्याची व्यावृत्ती म्हणजे विशिष्ट माहिती. कलम 31 ग आहे विवक्षित निर्देश तत्व अंमलात आणणाऱ्या कायद्याची व्यावृत्ती. म्हणजेच काय, या ठिकाणी जे काही कलम जे काही जी ती 13 कलम आहे त्या 13 कलमानुसार यामध्ये जी 13ची जी काही कलम आहे, कलम 13, त्यामध्ये काय दिलं आहे, मूलभूत हक्काचे विसंगत असलेले किंवा त्या संदर्भातील असलेले कायद्याचे जे काही नियम आहे, नियम करणारे जे काही कायदे, त्या कायद्याच्या संदर्भातील जी माहिती आहे त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. म्हणजे काय, एकंदरीत भारतीय राज्यघटनेने जे काही भारतीय नागरिकांना दिलेले जे काही हक्क आहे सर्वसाधारण. कलम 31 घ आहे राष्ट्रविरोधी कारवायांच्या बाबतीत कायद्यांची असलेली सविस्तरपणे माहिती ही कलम 31 घ मध्ये देण्यात आलेली आहे. जी व्यक्ती, जो समाज किंवा जो समूह जो आहे, जो राष्ट्रविरोधी ज्या काही कारवाया करत असेल, अशा कारवायाच्या संदर्भामध्ये त्या समाजाच्या विरोधात, त्या व्यक्तीच्या विरोधात किंवा त्यांच्या विरोधात जे कोणी राष्ट्राच्या विरोधी कार्य घडून आणत असतील त्या संदर्भातील कोणते कायदे आहे त्या कायद्याच्या संदर्भातील सविस्तर माहिती जी आहे ती कलम 31 घ मध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील आहे संविधानिक उपाययोजनांचा हक्क. यामध्ये कलम 32 आहे. म्हणजेच या भागाने प्रदान केलेले हक्क बजावण्याकरताचा जो उपाययोजना आहे ती उपाययोजना जी आहे ती कलम 32 मध्ये देण्यात आलेली आहे. म्हणजेच काय आहे किंवा संविधानिक जे अधिकार आहे, संविधानाने भारतीय नागरिकांना दिलेले जे काही अधिकार आहे ते अधिकार जर समजा केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल किंवा इतर जी काही व्यक्ती आहे ती जर त्या व्यक्तीचे संविधानाने दिलेले अधिकार जर काढून घेत असतील, त्या संविधानाच्या दिलेल्या हक्कानुसार जर त्यांना वावरू देत नसेल तर त्या व्यक्तीला जे आहे ते संसदेकडे जे आहे म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाकडे जाऊन जे आहे तो त्याचे दिलेले जे संविधानिक हक्क आहे तो हक्क मागण्याचा जो अधिकार आहे तो त्याला केव्हाही असणार आहे. ते कोणीही, केंद्र सरकार असोत किंवा राज्य सरकार असोत, ते कधीही काढून घेऊ शकत नाही. जर कोणत्या परिस्थितीमध्ये केंद्राने किंवा राज्याने किंवा एखाद्या समूह गटाने जर एखाद्या व्यक्तीचे संविधानिक दिलेले जर अधिकार काढून घेतल्याचे त्याला जाणवले असेल आणि तो त्याला तसं वाटत असेल तर ती व्यक्ती ते हिरावलेले जे काही हक्क आहेत, संविधानिक हक्क, ते मागण्यासाठी सरळ जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाकडे जाऊ शकतात. या संदर्भातील जे आहे ते संविधानिक उपाययोजना त्या संदर्भातील कोणती आहे ती उपाययोजना ही कलम 32 मध्ये देण्यात आलेली आहे. त्या कलम 32च्या अंतर्गत कोणत्याही व्यक्तीला संविधानाने दिलेले जे काही मूलभूत हक्क आहे ते हक्क हिरावून घेऊ शकत नाही. जर हिरावून घेतल्या गेले तर सर्वोच्च न्यायालय त्यांना पुन्हा परत हे देत असतं. हे जे आहे हे सविस्तर कलम 32 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. कलम 32 क जे आहे ते राज्य कायद्यांची संविधानिक विधिग्राह्यता अनुच्छेद 32 खालील कारवाईमध्ये विचारात न घेणे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर संविधानाने जे प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेले जे काही मूलभूत हक्क आहेत 12 ते 35च्या दरम्यानचे जे सर्व जे हक्क आहेत ते हक्क जर समजा केंद्र किंवा राज्य सरकार, मुख्यत्वे राज्य सरकार जर काही वेगळे कायदे किंवा नियम लागू करून
हे व्यक्तीचे जर मूलभूत हक्क जर काढून घेत असेल, त्याच्या मूलभूत हक्कावरती जर गदा आणत असेल, तर ते हक्क जे आहे तर ते संविधानिक हक्क हे मानल्या जाणार नाही, त्याचा विचार हा केला जाणार नाही. या संदर्भातील सविस्तर जी माहिती आहे ती कलम 32 क मध्ये देण्यात आलेली आहे. कलम 33 आहे. कलम या 33मध्ये कलम 33 म्हणजे कलम 33 या भागाने प्रदान केलेले हक्क हे सेना इत्यादींना लागू करताना त्यामध्ये फेरबदल करण्याचा संसदेचा अधिकार. म्हणजेच काय, कलम 33 काय सांगते की जे समाजाची जी काही सुरक्षेची जबाबदारी घेणारी जी काही व्यवस्था आहे, जे काही दल आहे, जे ब्युरो आहे, ज्या संघटना आहे, त्यांच्या संदर्भातील असलेले सर्व नियम, अटी व त्यांचा पगार आणि त्यांच्या व्यवस्थापनाच्या संदर्भातील सविस्तर माहिती जी आहे ती माहिती कलम 33 मध्येही देण्यात आलेली आहे. कलम 34 आहे. एखाद्या क्षेत्रात लष्करी कायदा अंमलात असताना या भागाने प्रदान केलेल्या हक्कावरती निर्बंध. म्हणजेच काय, एखाद्या विवक्षित म्हणजेच विशिष्ट प्रसंगी समजा एखाद्या भागामध्ये काही परिस्थितीच्या अन्वयार्थ एखादी काही बाब घडली असेल, तर त्यानुसार जर समजा त्या क्षेत्रामध्ये किंवा त्या भागामध्ये लष्करी कायदा लागू झाला असेल, तर भारतीय नागरिकाला दिलेले जे काही मूल अधिकार आहेत ते मूल अधिकार काही कालावधीपर्यंत किंवा काही महिन्यापर्यंत किंवा काही तासापर्यंत किंवा वेळेपर्यंत जे आहे ते दिलेले मूल अधिकार जे आहे तर ते निरसित होतात, म्हणजेच रद्द होतात. हे काही कालखंडापर्यंत ते असतात. म्हणजे जोपर्यंत एखादी परिस्थिती ही निवळत नाही किंवा स्थिर होत नाही, म्हणजे समाजामध्ये सुव्यवस्था निर्माण होत नाही, तोपर्यंत सर्वसामान्य नागरिकाचे जे काही मूलभूत हक्क आहे ते मूलभूत हक्क काढून घेण्याच्या संदर्भातील सविस्तरपणेची जी माहिती आहे ती कलम 34 मध्ये देण्यात आलेली आहे. कलम 35 आहे. म्हणजे 35 या भागाने तरतुदीच्या अंमलबजावणी करण्याकरिता विधिविधान. म्हणजेच कलम 16 असेल, कलम 32 असेल, कलम 33 असेल किंवा कलम 34 असेल. या ज्या 16, 32, 33 आणि 34 या कलमामध्ये ज्या काही बाबी दिल्या आहेत, ज्या काही कलमात दिलेल्या आहेत, त्या कलमाच्या संदर्भामध्ये काही बदल करायचा असेल, काही गोष्टी त्या कलमाच्या आधारे जर काही शिक्षा झालेली असेल, काही सजा झालेली असेल, ती रद्द करण्याचा किंवा त्यात बदल करण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार फक्त केवळ संसदेला असणार आहे, राज्य सरकारला असणार नाही. जो काही कायदा आहे त्या कायद्यात बदल करणे असेल, सुधारणा करणं असेल, म्हणजे वरील जे कायदे आले 16, 32 आणि 33 आणि 34 या कायद्यामध्ये जे काही बदल घडवून आणायचे आहे ते बदल घडवून आणण्याच्या संदर्भातील कलम 35 मध्ये माहिती देण्यात आलेली आहे. कलम 35 काय सांगते की यामध्ये जे आहे तर राज्याचं जे काही राज्य आहे, राज्य सरकार त्याच्या राज्य क्षेत्रामध्ये नवीन कायदे करू शकत नाही, परंतु केंद्र सरकार जे आहे ते केंद्र सरकार त्या बाबतीमध्ये कायदे किंवा सुधारणा हे करू शकतं. जोपर्यंत अशा प्रकारे केंद्र सरकार काही कायद्यात सुधारणा करत नाही तोपर्यंत राज्य सरकार जे आहे त्या कायद्याला चालू असलेल्या बाबीला जे आहे ते खंडित करू शकत नाही, परंतु केंद्र सरकार मात्र त्यामध्ये जे आहे त्यात फेरबदल हे घडून आणू शकतं. हे या संदर्भामध्ये सविस्तर सांगण्यात आलेले आहे कलम 35 मध्ये. तर अशा प्रकारे मित्रांनो मी या ठिकाणी जे आहे कलम 12 ते 35 मध्ये भारतीय राज्यघटनेने प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेले जे काही मूलभूत अधिकार आहे हे मूलभूत अधिकार मी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितपणे माझा हा व्हिडिओ जो आहे तो आवडल्यास निश्चितपणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांनाही पाठवा, जेणेकरून यानंतर येणारा जो पुढील व्हिडिओ आहे या येणाऱ्या व्हिडिओची जी नोटिफिकेशन आहे, जेव्हा मी व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड करेल त्यावेळी त्याचा मेसेज जो आहे तो तुम्हाला येऊन जाईल. माझं जे चॅनल आहे ते मी जवळपास 1ली ते 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्यासाठी असलेलं जे काही ग्रामर आहे, मराठी इंग्रजी ग्रामर या संदर्भातील सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न ह्या माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी करत असतो.
त्याचप्रमाणे आता सध्या भारतीय राज्यघटना जी आहे ती संपूर्ण भारतीय राज्यघटनाही मी या ठिकाणी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेली आहे. त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेचे भाग, परिशिष्ट आणि कलमे किती आहेत या संदर्भातीलही व्हिडिओ टाकला आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटनेमधील असलेले जे 1 ते 395 जे काही कलमं आहेत त्याही मी टाकलेल्या आहेत. त्या 1 ते 395 कलमं ज्या आहेत तर त्या पूर्ण ऐकण्यासाठी तुम्हाला खूप कालखंड लागतो. त्यामुळे मी पुन्हा जो भाग 1 आहे आणि भाग 2 जो आहे तो मागील व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. त्यानंतर भाग जो 3 आहे तो भाग 3 जो आहे तो चालू व्हिडिओमध्ये मी आता जो आहे भाग 3 12 ते 35 मूलभूत हक्काच्या संदर्भातील जो काही जे कलम आहे ते कलमाच्या संदर्भात सविस्तर माहिती ही मी माझ्या लेवलला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितपणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि ह्या ठिकाणी थांबतो. थँक्यू.